आरक्षण न मिळाल्यास विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणारच, महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवणार, जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा इशारा। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून दबाव तंत्र, यामिनी जाधव यांच्या उमेदवारीसाठी शिवसैनिक आक्रमक, शिवसैनिकांकडून भायखळा परिसरात पोस्ट व्हायरल। एकनाथ शिंदेंना हटवून ठाकरेंना आदित्य ठाकरेंना सीएम करायचं होतं, तर ठाकरेंना बाजूला करून सरकार स्थापन करण्याचा राऊतांचा डाव होता। शिवसेना नेते राजू वाघमारे यांचा ठाकरे आणि राऊतांवर गंभीर आरोप। महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा, आत्ताचे शाहू महाराज केवळ संपत्तीचे वारसदार, शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन सिंह कदमबांडे यांची टीका। विनायक राऊतांसाठी रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरेंची प्रचार सभा, दुसरीकडे नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसे मैदानात। कमळानं धनुष्यबाणाला सोबत घेऊन घड्याळाचा काटा काढला, ठोस विकासासाठी महायुतीमध्ये घड्याळाला घेऊन जाणाऱ्यांची नक्की जागा कुठे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा अजित पवारांना सवाल। महादेव बेटिंग या प्रकरणी साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी, माझगाव कोर्टानं साहिल खानला 3 दिवसांची सुनावली कोठडी। राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ, राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 184 वर, तर उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण धुळे जिल्ह्यात। देशातील महिलांचं मंगळसूत्र 10 वर्षापासून अडचणीत, मोदींच्या चुकीच्या निर्णयामुळे महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप। एकच कुंकू लावा, सगळ्यांना पुढे पुढे करू नका, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला। मोदी औरंगजेबासारखे का वागतायत, मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय, संजय राऊतांची मोदींवर टीका। कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची 10 मे रोजी सभा, कल्याण आणि भिवंडीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींची सभा। रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा फटका, माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश मोरे यांचा शेकापला रामराम। उदयनराजे भोसलेंच्या शिवतीर्थ येथे संकल्पनामा प्रकाशित, सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने बनवण्यात आलेला संकल्पनामा प्रकाशित। मोदींबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही, उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना रामदास कदमांची जीभ घसरली। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद सिंह लवली यांचा राजीनामा, मल्लिकार्जुन खरगेंकडे सोपवला राजीनामा। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, मालेगाव तालुक्यात 9 तासांपासून वीज पुरवठा खंडित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।